मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून देशभरामध्ये नवीन किमान वेतन दर लागू होणार आहे आणि याच संदर्भातील कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. मित्रांनो, कोर्टाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2026 पासून देशभरामध्ये नवीन किमान वेतन दर लागू करण्याचा निर्देश देण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2026 पासून एक किमान वेतन दर लागू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील हे प्रसिद्ध पत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामगार आणि त्यांच्यासाठी लागू असलेले वेजेस या ठिकाणी देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता जे काही इंडस्ट्रियल असतील, खाण कामगार असतील किंवा इतर खाण क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या काम करणारे असतील, अशा कामगारांचे दर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे. जर याच्यामध्ये जमिनीवरतील काम करणारे असतील, जमिनीच्या खाली काम करणारे असतील, अशा 2 प्रकारच्या कामगारांचे वर्गीकरण इथं करण्यात आलेले आहे. याचप्रमाणे इंडस्ट्रियल कामगार, बांधकाम कामगार किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कामगार काम करत असतील, अशा कामगारांचं वेतन सुद्धा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता की अनस्किल कामगारांना कमीत कमी 556 पर डे एवढं वेजेस निश्चित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये बी एरियामध्ये 693 पेक्षा वरील कॅटेगरीच्या एरिया असेल तर त्याच्यामध्ये 827 पर डे एवढं वेतन दिलं जाणार आहे. सेमी स्किल साठी 650 पासून ते 916 रुपये पर्यंत हे वेतन दिलं जाणार आहे. याच्यामध्ये स्किल लेवलचे जे वर्कर असतील त्यांना 781 रुपये पर डे पासून तर 108 रुपये पर डे पर्यंत वेतन दिलं जाणार आहे. तर जे काही हाय स्किल कॅटेगरी मधील वर्कर असतील त्यांना 918 पर डे पासून तर 1094 पर डे पर्यंत या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे. याच्यामध्ये जर सरासरी आपण जर पाहिलं तर जे अकुशल कामगार असतील त्यांना सरासरी 783 रुपये पर डे दिवस अर्थातच म्हणजे 20,398 रुपये महिना अशा प्रकारमध्ये वेतन दिले जाणार आहे. अर्धकुशल कामगारांना 868 रुपये पर डे अर्थातच 22,568 रुपयापर्यंत, तर कुशल कामगारांना 998 रुपये म्हणजे साधारणपणे 25,000 महिन्यापर्यंत हे वेतन मिळणार आहे. तर जे उच्च कुशल कामगार जे असतील अशा कामगारांना 1,035 रुपये पर डे अर्थातच 26,900 आणि 27,000 रुपयेपर्यंत हे वेतन मिळणार आहे. मित्रांनो, देशभरातील वेतनवाढीचा निर्णय हा कामगारांच्या जीवनामध्ये सुधारणा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय आहे. वेतनातील तफावत कमी करणं, याचप्रमाणे सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार पगाराची रचना जुळवून घेणे या उद्देशात शासनाच्या माध्यमातून हे नियम बदलण्यात आलेले आहे. काल 1 एप्रिल 2026 पासून सर्व कंपन्या असतील, सरकारी कार्यालय असतील किंवा खाजगी कामगार असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्या माध्यमातून हे नवीन वेतन दर लागू करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे परिपत्रक बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे. हे आपण शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा पाहू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.